नमस्कार, मी राजेश बाळकृष्ण जाधव, उर्मी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि चिन्मय आणि रसिकाला तर तुम्ही ओळखता. डॉक्टर प्रवीण चौधरी आमचे निर्माते फिल्मचे, आणि आपल्या नाशिकमध्ये सगळे आम्हाला हेल्प ज्या माणसाने केली आणि त्या फिल्ममध्ये खूप चांगला कॅरेक्टर पण आहे त्याचं, असा कृष्णा तुम्ही सगळे ओळखतात. सर साधारणपणे 2 वर्षापूर्वी जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा आपण इथल्या कलेक्टर साहेबांना भेटलो आणि आपण सगळ्या नाशिककरांनी एक चंग बांधला होता की नाशिकमध्ये इंडस्ट्री सुरू झाली आणि त्या निमित्ताने आपण प्रोड्युसर्सना नाशिक सिटी कॉल केलं. त्यांनीही नाशिक सिटी ओपन करून दिली, इथले लोकेशन्स खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अवेलेबल करून दिले आणि त्याची परिणती म्हणून जे नाशिक सुंदर आहे ते असंच्या असं दाखवण्यासाठी निर्माते इथे आले. त्यांना इथे खूप चांगलं सहकार्य मिळालं आणि त्याच्यात खूप छान रिस्पॉन्स निर्मात्यांनी देते. म्हणजे आपले प्रवीण चौधरी सर जळगावचे आहेत, स्वतः ते चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत आणि तरीही स्वतः कविता आणि या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतः ते वेगळं ठेवतात. त्यांनी निर्मितीचा संकल्प केला आणि नाशिक निवडलं आणि मग नाशिकमध्ये इतका चांगला सिनेमा जो आहे हा तयार झाला. मी भारंबे दादांना सगळ्यांना हाय करायला सांगितलं की त्यांनी सगळी निर्मिती सूत्र ही सगळी सांभाळलेली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली इथे सिनेमा शूट करणार, ते पण जळगावचेच आहे. तर इतकं छान वेंचर नाशिकमध्ये घडलेलं आहे आणि उर्मीचा जो लुक अँड फील आहे, ज्या पद्धतीने उर्मी दिसतोय स्क्रीनवर, ज्या पद्धतीने उर्मीच्या माध्यमातून नाशिक दिसतं आहे, खरं खूप प्रॉमिसिंग आम्हाला सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की अजून चांगला नाशिकमध्ये बिझनेस येण्यासाठी सिनेमाच्या अनुषंगाने उर्मी हा माइलस्टोन नक्कीच असतो. तर हा नाशिकचा सिनेमा आहे, नाशिकमध्ये शूट केलेला नाशिकच्या कलाकारांचा सिनेमा आहे. रसिकाला पण नाशिककरच म्हणतो, कारण मी तिला इतिहासाचा दाखला पण दिला की तेव्हा कल्याण परगणा वगैरे असताना कसं नाशिक आणि कल्याण एकत्र होतं, कसं डोंबिवली एकत्र होतं, ते मान्य आहे कारण ती पण नाशिककर झालेलीच आहे आता. तर हा नाशिकचा सिनेमा आहे, त्यामुळे आपण नाशिककर म्हणून त्याला कसं प्रमोट किती पोहोचवणार आहे सगळं तुमच्यावर आहे आणि वी नीड युअर हेल्प ऑलवेज. थँक्यू.